सो हे गुड मॉर्निंग गाइज अँड स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अँड फ्रेश ब्लॉग मध्ये। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में डूबना चाहूं। सो आता मी डायरेक्ट गाडीत दिसतोय तुम्हाला, कारण की सीनच असा आहे। आता चाललेलो आहे मी मस्तपैकी एक शॉर्ट ट्रिप आहे, लॉंग ट्रिप होऊ शकते, शॉर्ट ट्रिप होऊ शकते, सांगू तर नाही शकत, पण चाललेलो आहे अँड गाडी दुसरी घेऊन चाललेलो आहे। आणि मी आता आय थिंक मी 70 किलोमीटर्स आलेलो आहे पुढं। सो तेव्हा ब्लॉग चालू केलेला आहे। सो म्हणलं आता थोडीशी तयारी करू अँड मग चालू करूयात आपण व्हिडिओ। अँड हे बघा गाडी कोणती घेऊन चाललेलो आहे, वॅगनर घेऊन चाललेलो आहे, CNG फुल केलेला आहे अँड मी निघालेलो आता घारगावच्या पुढे मोठा याच्या जवळ आलेलो आहे। आता मी आळे फाट्याच्या जवळ आहे। सो निघालेलो आहे मस्तपैकी आता ट्रिपला। बघूयात आपण आता काय काय होत आहे पुढे तसं तुम्हाला दाखवतात। सध्या आता थोडं ब्रेकफास्टला थांबायचं आहे, बिकॉज एक कप चहा सुद्धा नाही घेतलेला आहे आज, सकाळीच लवकर निघलेलो आहे। तर चालूयात आता आपण हळूहळू पुढे अँड दाखवतो तुम्हाला आज काय काय करतोय। लोकेशन आता रोडवरून तर तुम्हाला कळलंच असणार आहे आपण लोकेशन कुठलं आहे, बट तिथं कुठं जाणार आहे ते पण नाही माहीत, काय ठरेलच नसतं ना आपलं। सो कंटिन्यू करा ब्लॉग, तुम्ही स्किप करू नका, बघत राहा, मस्त छान व्हिडिओ आहेत। पार्क केली आहे अँड थांबलेलो आहे नाश्त्याला, आता नाश्ता करतोय तर निघतो। सो आता नाश्ता झाला आहे अँड निघालेलो आहे। 1 मिनिट यार, सो नाश्ता झाला आहे अँड निघालेलो आहे। लोकेशन लावलेलं आहे। आता फर्स्ट आपण जाणार आहे दगडूशेठला, दगडूशेठ गणपतीचं दर्शन करणार आहे। 80 किलोमीटर आहे, तर 1 hour and 44 minutes दाखवते। बघूयात आपण आता निघतो इथनं, झालेला आता जस्ट नाश्ता आमचा। आता तुम्हाला डायरेक्ट पुढे भेटतो। आता राजगुरुनगरच्या पुढे आलेलो आहे आम्ही अँड थोडंसंच बाकी आहे आम्हाला, अजून एक 6 किलोमीटर मोशी आहे। नंतर थोडं हळूच पुढं जाऊन मग आपलं डेस्टिनेशन येणार आहे। फर्स्ट डेस्टिनेशन श्री गणेश, आम्ही गणपती बाप्पांचे दर्शनाने करणार आहे। तर बघूयात आपलं किती डिस्टन्स। आता इथं इन्फोटेनमेंट आपला तो नसल्यामुळे आपल्याला कळत नाही ना, त्याच्यामुळे एका फोनवर लावलेलं आहे मी, मॅप लावलेला आहे। सो आता काय मोशीपर्यंत काय अडचण नाही, सरळ जायचं आहे आपल्याला, मग त्याच्या पुढचं बघता येईल मग कसं काय, हा ना। आता वाजले पण किती, 8:29 झालेले आहेत, लवकर पोचला। आता 30 मिनिट तर नाश्त्यातच गेलेले। चला आता बघूयात आपण कुठे जाणार आहे काय। आधी पहिलं दर्शन करणार, तिथून पुढचं बघूयात। मग आता भेटतो आता डायरेक्ट पुण्यात पोचल्या प्रॉपर। सो जस्ट पोहोचलेलो आहे आता मी ते मोशीमध्ये आणि मोशीच्या चाकणमध्ये आता अँड इथं CNG ला थांबलेलो आहे। टॉपअप करून घेतो, तसं अजून खूप आहे बट इथं ऑनलाईन CNG याच्यामुळे टॉपअप करून घेतो। अँड आपला आता डिस्टन्स बाकी आहे 27 किलोमीटर बाकी आहे, 45 मिनिट। सो बघूयात आता आपण। आता दादा गेला वॉशरूमला आणि तो ऑनलाईन CNG त्याच्यामुळं प्रेशर छान असतो ना, गर्दी पण आहे जरा फार। आता आपण CNG फिलअप करू अँड निघूयात पुढे गेल्यावर, मग भेटतो आता तुम्हाला। जस्ट CNG फिलअप केलेला आहे अँड फुल केलेला आहे CNG, ट्रिप 0 केलेलं आहे मी। आता आपण मायलेज टेस्ट, आपण ट्रिपमध्ये आता मायलेज टेस्ट पण करू एकदा CNGची, किती काय मायलेज येत आहे। इथं तसं 10 रुपयाचा फरक होता, टोटल 5.8 बसलेला आहे, कारण की अजून होता ना CNG। सो चला आता आपण बघूयात मायलेज ते सगळं काढूयात, निघूयात आता पुढे। काहीच पोचलेलो आहे आम्ही जस्ट श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर। मस्त एरिया आहे यार इथे, मग फर्स्ट टाइम आलेलो आहे, भारी वाटतंय एकदम नाही का, मस्त वाइब्स आहे।
आता जरा आपण गाडी पार्कचा सीन बघावा लागेल कुठेतरी. समोर मंदिर आहे. आता पार्कला ना पुढं बघतो. अरे तो साईडला चाललाय गप्पा मारे, त्याला काय काम नाही. चला पर डेट बिटन ते हा पार्किंग पण आधी बघूयात आता आपण. चला पार्किंग शोधावं लागणार आहे फर्स्ट. इथे वन साइड आहे काय सगळं भाई. ह्या एरियात गाडी लावणं म्हणजे डायरेक्ट बेकार काम आहे. आता आपण आहे ना पार्क करून येऊच. गाडी पार्क केली आहे आणि चाललेलो आहे आता आम्ही दोघंच आहे. आता चाललोय मस्त. अजून इथे शॉप सुद्धा नाही उघडलेले आहेत. टोटल 9:39 झालेत. तरी अर्धा तास थोडा टाइमपास झाला होता आमचा नाश्त्याला. सो चाललेलं आहे आता आम्ही मस्त देखील. थोडं पुढं यावं लागलं कारण की माहीत नाही पार्किंगचं ना. चाललो याच्यामुळे आता तिकडे मस्त दर्शन. आता जरा तिथं गेल्यावर ना दाखवतो तुम्हाला कसं काय. आलेलो आहे आतमध्ये अँड थोडीफार गर्दी पुढे बघूयात आपण. आता हे बघा चालू आहे. आता पुढे गेल्यावर जर दाखवता आला तर दाखवेल. दर्शन घेऊन आलेलो जस्ट अँड जास्त काय शूट नाही करता आलं. सो आता थोडीशी क्लिप आहे ती मी टाकेल मध्ये. अँड आता चाललेलो आहे आम्ही. आता एक लोकेशन झालं, आता दुसरीकडे जातो. मस्त प्रसाद घेतलेला आहे अँड चाललेलो आहे आता आपल्या गाडीकडे जाऊ अँड निघूयात. बसलेलो आहे गाडीत अँड आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन लावलेलं आहे. 11 किलोमीटर आहे, 22 मिनिट. तिथे गेल्यावर कळेलच तुम्हाला का आपण नक्कीच चाललो आहे कुठं. सो चला आता डायरेक्ट निघतो. काहीच पोचलेलो आहे आम्ही आमच्या डेस्टिनेशनला. आता इकडे तुम्ही बघू शकता. आता थोडी रिवर्स घेतो गाडी अँड आता खूप म्हणजे आहे जरा आतमध्येच आहे. सो चला आता जाऊयात. हे बघा समोर. आता जास्त नाही दाखवले. इथं मीटिंग होती आपली. मीटिंग झालेली आहे. हॅलो. सो आता इथली मीटिंग झालेली आहे अँड लोकेशन दुसऱ्या लोकेशनला चाललेलो आहे. आता इथलं काही जास्त शूट केलंच नाही कारण की जरा पर्सनल मीटिंग होती ना. सो आता निघतो इथनं बाहेर. आता पुढं म्हणजे विमाननगरमध्येच आहे इथे नेक्स्ट लोकेशन. बघूयात आपण कुठं. सांगेल मी तुम्हाला कुठं चाललो आहे ते. आता भेटतो पुढे गेल्यावर. जाम रोडच किती बारीक आहे. सिटीमध्ये जरा थोडे मोठे रोड पाहिजे. दुसरा रोड नाही आहे बाहेरून जायला. हे बा नुसते जाम जाम. हे बा बॅकला पण. अरे भाई एवढा जॅममध्ये आज साईडला घुसणं म्हणजे ओ जॅगवार F-Pace एक नंबर भाई. चला आता पुढे गेलो भेटतो मी. आता पहिले जाममधनं बाहेर निघतो इथनं. सो गाईज आता निघालेलो आहे ताईकडनं. तिथं काही शूट करायला जमलं नाही. जरा घाईत होतो. एक थोडाच वेळ बसलो आणि निघालेलो आहे आम्ही आता. अरे यार एक मिनिट. सो आम्ही आता निघालेलो आहे परत पुढच्या लोकेशनला. ओ भाई मॉल मस्त चालली. हे पोलीस ट्रॅफिक पोलीस काय सीन झाला इथे. ओके हा तर निघालेलो आहे आता आम्ही. अँड युटर्न आपल्याला युटर्न दाखवतंय का रे. नाही इकडे दाखवते. कुठं नाही ना आपल्या स्ट्रेट जायचं म्हणलं. आपल्याला युटर्न कसं काय. ट्रॅफिक कसं काय झालं काय नाही एवढं इथं. सो ते जाऊ द्या. आता चाललेलो आहे आम्ही दुसरीकडे परत. काही काम होते ते काही कारणास्तव आम्हाला स्टॉप करायला लागले. आता आम्ही चाललेलो आहे. गाडी बाकी मायलेज एक नंबर देते वाटतं. अजून निम्मा टँकला पण एक पोल कमी. सो आता डायरेक्ट पुढं गेल्यावर भेटतो. जरा चाललेलो आहे. अजून माहीत नाही पुढं काय करणार आहे का डायरेक्ट निघून जाणार आहे. तुम्हाला तसं मी अपडेट देईलच. ओके चला आता आलेलो आहे जस्ट अँड आपली गाडी पार्क केली आहे. आता जायचं आहे वरती आम्हाला. सो कोणता फ्लोअर आहे बघावं लागेल. चला वरती जाऊयात. हां जस्ट आलेलो आहे आता ताईकडे आलेलो आहे वरती अँड आता आपला ब्लॉग चालू आहे सोनीवर. मस्त सोनीची क्लिअरिटी बघा ना छान आहे.
4K मध्ये चालू आहे आपला ब्लॉग. बसलेलो ताईकडे जायचंय. दाजी बसलेले. हा भाऊ ना. दाजी हाय बोला. हाय 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 हाय. So, आता निघायचं इथून दादाकडे. हॅलो. जस्ट निघलो होतो मोशीकडे चाललो होतो अँड डिफेंडर दिसलो यार. गाडी काय हा कार. सो चाललोय आता आपण मोशीला चाललेलो आहे. आता रिटर्न निघलेलो आहे आम्ही सब. डिफेंडर दिसले यार डिफेंडर. सो चला आता बाकीचं काय काम एवढं काय झालं नाही आणि चाललेलो आहे आता आम्ही मोशीवरून डायरेक्ट आम्ही आता अकोले संगमेर अकोले. अरे सरकारे. सो आता पुढे गेल्यावर भेटतो मी. ड्रायव्हरचं आदाम प्रदाम केलेलं आहे. दादाला बसवलेलं आहे गाडीत चालवायला. मस्तपैकी चालू राहिलं दादा गाडी. मी साईडला बसलेलो आहे. इथं पाऊस होऊन गेलेला दिसतोय. चाललेलो आहे बॅक टू आम्ही आता आलो जवळपास आलेलो आहे आम्ही संगमेरच्या तर गारगावच्या पुढे बोट आहे ते. आता चाललेलं आहे मस्तपैकी. दादा चालवतोय गाडी. आता तुम्हाला भेटतो अकोला. व्हिडिओ चालू आहे बरं टाक नाही आपला. हां अँड सो गाईज आता तुम्ही मस्तपैकी ॲडजस्टमेंट बघताय. आपण अनादर वन घेतलेलं आहे मोबाईल होल्डर. सो तुम्हाला तर माहिती आहे आपले किती मोबाईल होल्डर झाले. सध्या मी रिवर्स घेतोय गाडीवर का. एकच मिनिट एवढी रिवर्स घेतो आधी मग वार्तालाप करतो. काय ना मला आता निघायचं आहे थोड्या वेळाने. मी चाललेलो आहे MP मध्ये मध्य प्रदेश उज्जैनला चाललेलो आहे. त्याच्यामुळं चला काय आहे ना रोडने आपल्याला ब्लॉगिंगला इश्यू नको म्हणून आपण फोन होल्डर घेतलेलं आहे. आपली ओल्ड नंबर प्लेट इन्स्टॉल केलेली आहे सर्टिफाईड अँड नायट्रोजन वगैरे सगळं एकदम चेक केलेलं आहे आणि निघायचं आहे. सो तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला पुण्याचा कमेंटमध्ये सांगा. लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता तुम्ही डायरेक्ट पुढचा उज्जैनचा ब्लॉग बघशाल. उज्जैन सिरीज आय थिंक झाले तर 2 होतील नाही ते एकच होईल सांगू नाही शकत. सो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये.